कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर या जुन्नर बाजार समितीचा उपबाजार नारायणगाव या ठिकाणी भाजी बाजार जो भरतो, धना मेथी आणि इतर भाजीपाला या ठिकाणी शेतकरी घेऊन येत असतात आणि या ठिकाणी बाजार समितीच्या संचालक मंडळानं 38 ते 40 लाख रुपये खर्च करून एक तात्पुरतं शेड उभं केलं होतं। ते केवळ लाकडामध्ये बांबूमध्ये उभं केलेलं शेड होतं। पहिल्याच अवकाळी पावसामध्ये आणि वादळी वाऱ्यामध्ये हे शेड जमीनदोस्त त्या ठिकाणी झालेलं आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांचे पैसे पूर्णपणे वायाला गेलेले आहे। अशा पद्धतीचं निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आपल्याला पुन्हा एकदा निदर्शनात या ठिकाणी आलेलं आहे। या ठिकाणी बाजार समितीनं जर लोखंडी खांबामध्ये आणि सिमेंटमध्ये हे काम जर उभं केलं असतं, मजबूत काम उभं केलं असतं, तर ही परिस्थिती झाली नसती। पुन्हा एकदा पैसे खाण्याच्या दृष्टीनं हे बोगस काम या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला दिसायला लागलेलं आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांची अवस्था आणि परवड या ठिकाणी थांबायला तयार नाही। या संदर्भामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना पणन संचालकाकडे लेखी तक्रार करणार असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करायला लावणार असून दोषींवरती कारवाई करण्याची मागणी आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी करणार आहोत। आणि यापुढच्या काळामध्ये जर यांच्या कारभारामध्ये सुधारणा झाली नाही तर मग मात्र आक्रमक आंदोलन करून या ठिकाणी बाजार समितीच्या संचालक मंडळाला वठणीवर आणल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी गप्प बसणार नाही। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।